नमस्कार, शारदास किचनमध्ये स्वागत आहे। बघा, आज मी नवीन नाश्त्याचं रेसिपी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। हा नाश्ता खूपच सोपा आणि छान आहे बनवायला। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, एक वाटी इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचं आपल्याला असं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे, पतलं। हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं। आणि हा नाश्ता आहे ना, खायला इतका अप्रतिम असा लागतो ना, तर खूपच छान लागतो हा नाश्ता। याला तांदळाच्या पिठाचे घावणं म्हणतात। तुमच्या तिकडं काय म्हणतात कमेंट करा। हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला असं स्मूथ असं बॅटर तयार करायचं। असं गाठी नाही झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये। थिकनेस बघू शकता, असं एकदम पतलं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची कांडी ठेसून टाकलेला आहे, खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलं आणि ते टाकलेलं आहे। 2 गाजर किसून घेतलेले आहे, ते गाजराचं किस टाकून द्यायचा। आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण घेऊ शकतात। बारीक टमाटर 1 चॉप करून घेतलेला आहे, 1 कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक। यामध्ये तुम्ही गाजर, काकडी, तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती भाजी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। कोथिंबीर टाकायची। खूप हेल्दी आणि टेस्टी असं नेहमी भाजीपोळी खाण्याचा कंटाळा येतो ना, तर कधी कधी वेगळं बनवून खावं असं वाटतं, तर असं बनवू शकता तुम्ही। हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 10 मिनिटं आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं, झाकण ठेवून। तर आपण आता एक चटणी बनवणार आहे त्यासोबत खायला। तर 1 अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। दोन्ही एकत्र चांगले भाजून घ्यायचे, असे सुकेच भाजायचे, तेल वगैरे काही टाकायचं नाही। थोडे असे डाग पडले पाहिजे हलके हलके। आता त्याच पॅनमध्ये हे बघा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 2-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। तर त्याला पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, तेल नाही टाकायचं, असंच भाजून घ्यायचं आहे। आणि ही चटणी पण आहे ना, खूप छान लागते। आपण इडली सोबत करतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे। इडलीला आपण डाळाची त्याची करतो, तर ही थोडी वेगळी आहे। ही माझी म्हणजे स्वतः मी घरी जशी बनवते ना, तशी मी कधी पण अशी खायला बनवत असते, खूप टेस्टी होते। तर म्हटलं चला आज आपण याच्यासोबत बी ही चटणी शेअर करूया। आता पहिलं सुकं काढून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी टाकून पतली करून घ्यायची। आणि आता तुम्हाला घट्ट ठेवायची का थोडी पतली ठेवायची, पण थोडी पतलीच चांगली लागते आपल्याला, त्या घावणासोबत खायला पण टेस्टी लागते का ती चटणी। ते बघा, आणखीन मी थोडं मिक्सरचं जार हिसळून पाणी टाकून देत आहे। आता ही चटणी जर तुम्ही शिजून घ्यायचं असं, म्हणजे असं आपण फोडणी देऊन शिजवून पण घेऊ शकतो हिला 5-10 मिनटं, पण अशी पण आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले असत्या, तर टेस्ट खूप छान लागते अशी पण। आणि यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर अर्धा लिंबाचा रस किंवा 2-3 चमचे दही पण ॲड करू शकतात। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। पण मग ते दही किंवा लिंबू ॲड केल्यानंतर खराब होण्याची शक्यता लवकर असते। अशी ही चटणी 2-3 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहते। हे बघा, आता त्या चटणी म्हणलं तर तडका तर द्यावाच लागतो। एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घेतलं, जिरे चांगले अर्धा चमचा जिरे घेऊन चांगले तडतडून दिले, थोडंसं हिंग टाकला, गॅस बंद करायचा आणि मग कढीपत्ता टाकायचा, कारण की कढीपत्ता खूप उडतो। आणि आता हे तडका गरम गरम चटणीवर टाकून द्यायचा। इडली सोबत पण तुम्ही अशी चटणी बनवू शकता, खायला खूप टेस्टी लागते। इडलीच्या चटणीमध्ये खोबरं ते ॲड करतो आपण, याच्यात खोबरं ते ॲड केलेलं नाही आहे, पण खूपच टेस्टी लागते ही चटणी। हे बघा, आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। चला आता इथं एक मी छोटासा पॅन ठेवून घेतलेला आहे।
मोठा पॅन असला तरी काही हरकत नाही, मोठा पॅन असेल तर मोठा ठेवा. मी इथं छोटासा पॅन ठेवलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे, असं पसरून घ्यायचं. माझं काय झालं, जेव्हा टमाटर कापत होते ना मी, तेव्हा माझ्या बोटाला थोडंसं लागलं, त्यामुळं थोडेसे टमाट्याच्या फोडी माझ्या थोड्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहे. तर तुम्ही एकदम बारीक टमाटे टाकलं तर एकदम बारीक कट करा, जेणेकरून आपल्या जे हे घावणं बनवतो ना आपण, ते तुटणार नाही, काही नाही. माझ्या थोड्याशा मोठे मोठे झालेले आहे. तर मी हे बघा, एका साईडनं आपलं चांगलं झालं का आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि माझं थोडं पलटी करायच्या टायमाला थोडंसं तुटत होतं. पहिलं जरा थोडंसं तुटलं, दुसरं व्यवस्थित आलेलं आहे. हे बघा, 2 बनवून घेतले मी इथं. ते टमाट्याची फोडी मोठं झाल्यामुळं हे बघा, आपल्या इथे मस्त सगळे 2 बनवून दाखवलेले मी तुम्हाला, कारण की आता मी डिश देते भरून, त्यामुळं तुम्हाला दाखवते. हे बघा, आपली चटणी आणि घावणं एकदम मस्त तयार झालेले आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.